पुण्यातील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता, प्रतिष्ठित व्यक्ती होता आणि तो एका जहाजावर मोठ्या पदावर कार्यरत होता. म्हणून त्याची ड्युटी जहाजावर असल्यामुळं तो एका देशातून दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या देशातून तिसऱ्या देशामध्ये अशा पद्धतीनं फिरत होता. पण मात्र लग्नाचं वय झाल्यामुळं त्याचं आता लग्न करायचं होतं, म्हणून घरच्यांनी त्याच्यासाठी मुलगी पाहणं सुद्धा सुरू केलं होतं. पण मात्र मुलगी पाहण्यासाठी त्यानं जी मुलगी आहे ती स्वतःच पसंत केली होती, कारण की त्याचं एका तरुणीसोबत प्रेम प्रकरण सुरू होतं. ज्या तरुणीवर तो प्रेम करत होता ती तरुणीसुद्धा डॉक्टर होती आणि डॉक्टर असल्यामुळं या दोघा जणांची जोडी चांगल्या पद्धतीनं जमेल असं त्यांना वाटत होतं, कारण की दोघंही प्रतिष्ठित व्यक्ती होते, चांगल्या मोठ्या पदावर कार्यरत होते आणि पैसासुद्धा चांगल्या पद्धतीनं कमवत होते आणि हे दोघं जण एकमेकांच्या प्रेमात पडले होते. मग प्रेमामध्ये पडल्यानंतर दोघा जणांनी सुद्धा लवकरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. घरी सांगितलं, घरच्यांनी त्यांची गोष्ट मान्य केली आणि लगेचच त्यांचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. आता ठरल्याप्रमाणे दोघा जणांचं लग्नसुद्धा पार पडलं. रीतिरिवाजाप्रमाणे सगळ्या काही गोष्टी झाल्या. पण मात्र जेव्हा हे दोघं जण सुहागरात्रीसाठी एकत्र आले, एका बेडरूममध्ये गेले, तेव्हा त्याच रात्री ती नवरी जोरजोरात आरडू लागली होती, ओरडू लागली होती, कारण की घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे पुण्यामध्ये आणि पुण्यामधल्या कौटुंबिक न्यायालयामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे. कारण की कौटुंबिक न्यायालयामध्ये 3 डिसेंबर रोजी एक केस आली होती आणि त्या केसमध्ये जे नवविवाहित जोडपं आहे, मागच्या 1.5 वर्षामध्ये त्यांचं लग्न झालं होतं, म्हणजे त्यांच्या लग्नाला 1.5 वर्ष झालं होतं, त्या दोघा जणांनी घटस्फोटासाठी अर्ज केला होता. परस्पर संमतीनं सांगितलं होतं की आम्हाला एकमेकांसोबत राहायचं नाही, आम्हाला विभक्त व्हायचं आहे, वेगळं व्हायचं आहे. याची जेव्हा काही कारणं विचारली तेव्हा समजलं की या दोघा जणांचं जे लग्न आहे ते प्रेम प्रकरण होतं. या दोघा जणांचा प्रेमविवाह होता. तो जो तरुण आहे तो जहाजावर मोठ्या पदावर कार्यरत आहे, तर ती जी महिला आहे ती पुण्यातील एक प्रतिष्ठित म्हणजे चांगल्या पदावर असणारी डॉक्टर महिला आहे. या दोघा जणांचं प्रेम प्रकरण सुरू होतं, म्हणून यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण मात्र लग्न झाल्यानंतर 24 ताससुद्धा हे दोघं जण एकमेकांच्या सोबत राहिले नाही. लग्नामध्ये जेव्हा एकत्र राहत होते, बोलत होते, तेव्हा यांना एकमेकांचे खरे गुण आणि खरा स्वभाव कळत होता. ही चिडचिड करत होती, तो भनभन करत होता, हे असं झालं, ते असं झालं. सगळ्या लग्नामध्येच यांच्या किरकिरी सुरू होत्या. जेव्हा लग्नाला 24 तास झाले, हे दोघं जण सुहागरात्रीसाठी एका रूममध्ये गेले. त्या ठिकाणी सुद्धा यांच्या काही कारणावरून वादविवादी झाली. दोघं जण एकमेकांवर आरडू लागले, ओरडू लागले. तुझं काम असं आहे, माझं काम तसं आहे, असं म्हणून एकमेकांसोबत भांडू लागले. म्हणून लग्नाला 24 तास होताच यांनी एकमेकांपासून दूर होण्याचा निर्णय केला. एकमेकांसोबत राहायचं नाही असं लग्नाच्या 24 तासातच ठरवलं आणि दोघं जण सुद्धा वेगळे झाले. पण मात्र कायद्यानुसार लग्नाला 6 महिने झाल्याशिवाय किंवा एखादं जोडपं 6 महिन्यापेक्षा जास्त वेळ एकमेकांपासून विभक्त वेगवेगळं राहत असल्याशिवाय त्यांना घटस्फोट घेता येत नाही. म्हणून हे दोघं जण 6 महिन्यापेक्षा जास्त म्हणजे 1.5 वर्ष 18 महिने म्हणजे 18 महिने हे दोघं जण एकमेकांपासून विभक्त राहिले, वेगळे राहिले. आणि त्या नवऱ्यानं सांगितलं की त्याला आता परदेशात जायचं आहे, त्याची नोकरी आहे, तो जास्त काळ या ठिकाणी थांबू शकत नाही, त्याला त्याच्या बायकोकडून घटस्फोट पाहिजे. एकदा का घटस्फोट भेटला की तो त्याचं तिकडं जायला मोकळा आहे. मग असं त्यानं न्यायालयामध्ये सांगितल्यानंतर 3 डिसेंबर रोजी त्यांनी कौटुंबिक न्यायालयामध्ये याचिका दाखल केली. त्याच्यावर सुनावणी सुरू झाली. दोघांचंही म्हणणं ऐकून घेतलं, बोलणं ऐकून घेतलं आणि अखेर 10 डिसेंबर रोजी त्या नवविवाहित जोडप्याचा घटस्फोट झाला आणि 10 डिसेंबर रोजी त्यांच्या घटस्फोटावर शिक्का मारण्यात आला. अखेर ते दोघं जण वेगळे झालेले आहेत. बघा कशा पद्धतीनं समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये घटना घडतात. या दोघा जणांनी प्रेमविवाह केला होता,
सुरुवातीला एकमेकांसोबत बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीचे आश्वासनं दिले होते. मी असा आहे, मी तसा आहे, मी असं करेन, मी तसं करेन, असं माणूस फोनवर एकमेकांना गोड गोड बोलतो. पण मग जेव्हा प्रत्यक्षात एकमेकांच्या समोर येतं तेव्हा त्याचा स्वभाव नेमका कसा आहे, काय आहे, हे प्रत्यक्षात समोर आल्यानंतरच कळतं. आता या दोघांमध्ये सुद्धा तसंच झालं आणि यांचं लग्न लागल्यानंतर 24 ताससुद्धा जमलं नाही. म्हणून सगळ्यात तात्काळ झालेला हा घटस्फोट सध्या चर्चेचा विषय ठरला आहे आणि त्यानुसारच वर्तमानपत्रामध्ये, टी व्ही चॅनलमध्ये ही बातमीसुद्धा प्रसारित झाली आहे. आता ज्या पद्धतीने हा सगळा प्रकार घडला आहे याला कुठले कुठले कारणं असू शकतात, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आवाहन देखील करत असतो आणि सांगत असतो, बघा समाजामध्ये कशा पद्धतीनं घडतंय आणि कशा पद्धतीनं होतंय.